नमस्कार, रोहिणीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, आपलं रोजची देवपूजा झालेली आहे. किती छान आपली पूजा अशी झालेली आहे. आज आपण पाहणार आहोत माझा रोहिणीज किचनचा ब्लॉग. आपण आज काय काय बनवले, काय काय नाही ते पाहूया. आज सकाळचं जे रुटीन आहे, पूजा वगैरे झालेली आहे. इथं मी पालक भाजी घेतलेली आहे छान चिरून, आज आपल्या मेससाठी. आपल्याकडे इथं लोक जेवायला पण येतात आणि टिफिन पण घेऊन जातात. इथं फ्लावर मी थोडंसं तेल, हळद, मोहरीची फोडणी देऊन अगोदर वाफून घेतलेलं आहे. हे नाश्त्यासाठी पोहे वगैरे केले होते. आज शनिवार असल्यामुळं शाबूची खिचडी वगैरे केलेली आहे. जसे गिऱ्हाईक येतात तसे आपल्याला पोळ्या वगैरे बनावं लागतात. हे पहा, भात बनवलेला आहे आणि फ्लावरची अशी भाजी पातळ बनवून घेतलेली आहे मी. अंगरसा अगोदर छान फ्राय करून मग भाजी पण आपली पटकन होऊन जाते, वेळ कमी लागतो. ही आणि पालकची भाजी पण इथे अशी मी बनवून घेतलेली आणि खूप लोकांना अशी पालक भाजी आवडते आणि छान टेस्टी पण होते. हे पहा, वरण बनवलेलं आहे, मूग डाळीचं वरण आहे. आणि सॅलेडमध्ये आपण काकडे, कांदा, गाजर असं देत असतो सगळ्यांना. काका पहा इथं मटर छिलताय, मला मदत करता कधी कधी, वाटाणे वगैरे, कांदे वगैरे कापून. हे पहा आपलं मेस हॉटेल. मग लोक भरपूर येतात. आपल्याकडे मिसळ पण अनलिमिटेड आहे. स्पेशल राईस 150 रुपयाला राईस प्लेट आहे. आपण मेनू पण बनवलेले. पुरी भाजी आहे इथं आणि आपली 90 रुपयाची साधी थाळी आहे. हा पहा, वणी दिंडोरी रोड. हा आपलं हे हॉटेल जे आहे, मेस जे आहे, ही दिंडोरीमध्ये. आणि इकडं जे आहे तो वणी जाणारा रोड आहे, श्रप्तशृंगी गड. तुम्ही कधी आले तरी इथं येऊ शकता. दिंडोरीमध्ये स्वामी समर्थ केंद्र पण आहे. केंद्रात जरी तुम्ही आले तरी श्रप्तशृंगी गडावर जाताना आपलं हॉटेल आहे. पहा माझं दिवसभराचं रुटीन. आता 4:30 वाजलेले. आत्ता जेवण वगैरे केलं आणि माझा व्हिडिओ इथंच संपत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि एकदा नक्की हॉटेल ताई साहेब यांना भेट द्या. त्यासाठी धन्यवाद. तुम्ही अगोदर पण सांगू शकता तुमचे किती लोक आहे, काय आहे, मग त्या लोकांनुसार पण आपण जेवण बनवून देऊ.